ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली। वडखळजवळच्या डोवलीमधून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली। रायगडच्या कोलाड इथे झोपडीप्रमाणे असलेल्या चहाच्या टपरीवर थांबून आदित्य ठाकरेंनी टपरीधारकाशी बातचीत करून रस्त्यावरच्या खड्ड्यांची परिस्थिती जाणून घेतली। आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी ते या कामांचा आढावा घेत आहेत। एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे? बाहेर तरी बघा काय चाललंय। आणि काय तुम्ही आता जे ज्यांचे पोस्टर लागले ते बघा काय जबरदस्त क्वालिटीचे आहेत। तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं। भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? कंत्राटदार जर पळून जात असतील तर मग तुमच्या खात्याचा काय उपयोग आहे? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की आपणच ना की काय काय सांगून झाले, आता मी त्याच्यात जात सुद्धा नाही, पण दुबईकर राजाने जर आजचं हे फुटेज बघितलं तर काय होईल माहित नाही। पण स्पेस टेक्नॉलॉजी वापरली एवढं 100%। पॅचवर्क नवीन हायवेवर जो हायवे आता बनतोय, आता आपण पाहिलं जो पूल होता 10-12 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालं, तो बाजूनी आल्यानंतर पाहतोय भिंत ती फुगायला लागलेली आहे। ती बाजूनी झालं, वरती एक तडा गेला म्हणून तो पूलच आता 10 दिवसात बंद केला। आणि NHAचं स्वतःचं ऑडिट सांगतं की आता हा पूल तेवढा काही मजबूत नाही आहे। मग जनतेचे पैसे, जनतेचा वेळ, रस्ता बनवण्यात सगळा जो वापरला तुम्ही तो वाया घालवला, त्या कॉन्ट्रॅक्टरला काय दंड होणार आहे? मंत्र्यांना काय दंड होणार आहे? तिकडच्या अधिकाऱ्यांना काय दंड होणार आहे? मंत्री भाषणं द्यायला मोकळे असतात, पण जे काम चालतं ते आपण पाहतो। आत्ता आपण येताना एक रस्ता पाहिला, आपण आज दौरा आहे म्हणून खडी टाकली होती, सकाळपर्यंत खडी पण निघून गेली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।